एक तरुण कैदी ज्याच्या भोवती बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याच्या पोलिसांचा कडक पहारा आहे. हे पोलीस त्याला इंग्लंडवरून एका जहाजात बसवून भारतात आणतायत. पण अचानक तो तरुण पोलिसांना गुंगारा देतो. जहाजाच्या टॉयलेटच्या एका छोट्याशा खिडकीतून थेट अथांग समुद्रात उडी मारतो. अंगावर येणाऱ्या बंदुकीच्या गोळ्यांना चुकवत तब्बल 1 किलोमीटर पोहत समुद्राचा किनारा गाठतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या सत्तेला आव्हान देतो. ऐकायला हा एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचा थरारक प्रसंग वाटेल, पण हा कोणताही चित्रपट नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात अंगावर काटा आणणारा ऐतिहासिक प्रसंग आहे. आम्ही बोलतोय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्सेली बंदरातील त्या जगप्रसिद्ध उडीबद्दल. या थरारक पलायनामागे सावरकरांचा नेमका काय कायदेशीर प्लॅन होता? एका बॅरिस्टरच्या बुद्धीने ब्रिटिश कायद्याला कसं चकवलं होतं आणि सावरकर किनाऱ्यावर पोहोचून सुद्धा फ्रान्सच्या संविधानाचा आधार घेऊनही केवळ एका फ्रेंच पोलिसाच्या अज्ञानामुळे आणि त्याने घातलेल्या एका घोळामुळे इतिहास कसा बदलला. जर त्या दिवशी त्या फ्रेंच पोलिसाने ती एक चूक केली नसती तर सावरकरांना कधीच अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली नसती आणि हा भारताचा इतिहास काहीतरी वेगळाच असता. आज आपण राजकारण आणि वादाच्या पलीकडे जाऊन 24 डिसेंबर 1910 रोजी सावरकरांना झालेल्या 50 वर्षाच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या मागची ही आंतरराष्ट्रीय खळबळ उडवून देणारी आणि थक्क करणारी कहाणी सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत सुरुवात झाली होती 8 जून 1909 रोजी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना नाशिकच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सन याने काळ्या पाण्याची क्रूर शिक्षा ठोठावली होती. या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सावरकरांच्या अभिनव भारत संस्थेच्या क्रांतिकारकांनी जॅक्सनच्या हत्येची एक गुप्त योजना आखली. 21 डिसेंबर 1909 रोजी जेव्हा जॅक्सन त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगाला हजर झाला, तेव्हा अनंत लक्ष्मण कान्हेरे या अवघ्या 19 वर्षाच्या तरुण क्रांतिकारकाने जॅक्सनवर बंदुकीने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या जॅक्सन हत्येचा तपास जेव्हा ब्रिटिश पोलिसांनी सुरू केला तेव्हा त्यांना एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. कान्हेरेंनी जॅक्सनवर चालवलेली ती आधुनिक ब्राउनिंग पिस्तूल थेट इंग्लंडवरून भारतात आयात करण्यात आली होती. ब्रिटिशांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस येथे राहून शिक्षण घेणाऱ्या आणि क्रांतिकारकांना संघटित करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांवरच ही पिस्तूल भारतात चोरून पाठवल्याचा आरोप ठेवला. सावरकरांना अडकवण्यासाठी ब्रिटिश सरकारने तडकाफडकी त्यांच्या अटकेचे वॉरंट थेट लंडनला पाठवलं आणि 13 मार्च 1910 रोजी सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. सावरकरांच्या सहकाऱ्यांनी आणि कायदेतज्ञांनी हा खटला इंग्लंडमध्ये चालवावा यासाठी खूप प्रयत्न केले होते, कारण तिथल्या कायद्यानुसार सावरकरांना वाचवणे सोपं झालं असतं. मात्र त्या काळी ब्रिटनचा गृहसचिव आणि राज्य सचिव असलेला प्रसिद्ध नेता विन्स्टन चर्चिल हा सावरकरांना कोणत्याही परिस्थितीत भारतात पाठवण्यावर अगदी ठाम होता. सावरकरांचे विचार ब्रिटनसाठी किती धोकादायक आहेत हे चर्चिल चांगलाच जाणून होता. शेवटी ब्रिटनच्या न्यायालयातून आदेश जाहीर झाला आणि चर्चिलच्या मनासारखंच झालं. सावरकरांना खटल्यासाठी भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जुलै 1910 रोजी सावरकरांना कडक बंदोबस्तात घेऊन SS मोरिया नावाचे विशेष जहाज इंग्लंडवरून भारताच्या दिशेने निघाले होते. 8 जुलै 1910 चा तो दिवस. सावरकरांना घेऊन जाणारे हे जहाज फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरील मार्सेली या प्रसिद्ध शहराजवळ आलं. जहाजावरील ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुप्तहेरांकडून अशीच एक महत्वाची टीप मिळाली होती की फ्रान्समध्ये असलेले सावरकरांचे क्रांतिकारी मित्र मादाम कामा आणि श्यामजी कृष्णवर्मा यांच्या मदतीने सावरकर या बंदराजवळ पलायन करण्याचा प्रयत्न करू शकतात. या माहितीमुळे जहाजावरील ब्रिटिश गुप्तहेर आणि रक्षक अजूनच सतर्क झाले होते आणि सावरकरांवर 24 तास बारीक लक्ष ठेवलं जात होतं. पण मित्रांनो, ब्रिटिशांचा हा कडक पहारा सावरकरांची चपळता आणि त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेपुढे फार कमी काळ टिकणारा होता. जहाजाच्या टॉयलेटची खिडकी अत्यंत लहान होती, तिथून माणूस बाहेर पडणं अशक्य वाटत होतं. पण सावरकरांनी नेमकी तीच संधी साधली. रक्षकांना गुंगारा देत सावरकर टॉयलेटमध्ये शिरले. त्यांनी कशाचीही पर्वा न करता त्या अत्यंत लहान खिडकीतून थेट खाली अथांग आणि उधाणलेल्या समुद्रात उडी टाकली.
ब्रिटिशांच्या कडक पहाऱ्याला आणि संपूर्ण सत्तेला एका झटक्यात चकवा देत सावरकरांनी बोट सोडली होती। जहाजावर एक खळबळ उडाली, सायरन वाजू लागले। रक्षकांनी जहाजावरून समुद्रात पोहणाऱ्या सावरकरांच्या दिशेने बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू केला। पण लहानपणापासून भगूर आणि नाशिकच्या गोदावरीच्या खोल डोहात पट्टीचे पोहणे शिकलेल्या सावरकरांना त्या गोळ्या स्पर्शही करू शकल्या नाहीत। पाण्याचा वेध घेत छातीने लाटा ढकलत सावरकरांचे एकमेव टार्गेट आता समोर दिसत असलेला मार्सेलीचा किनारा हेच होतं। आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की सावरकरांनी ही उडी नेमकी फ्रान्सच्या किनाऱ्याजवळच का मारली। यामागे सावरकरांचा एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय कायदेशीर मास्टर प्लॅन होता। लंडनमध्ये कायद्याचे म्हणजेच बॅरिस्टरचे शिक्षण घेतलेले सावरकर हे आंतरराष्ट्रीय कायदे उत्तम जाणून होते। त्यांना माहित होतं की एकदा का आपण पोहत फ्रेंच किनारा गाठला की तिथून ब्रिटिशांची हद्द संपते आणि फ्रान्सच्या जमिनीची तसेच कायद्याची हद्द चालू होते। आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही दुसऱ्या देशाचा पोलिसांना फ्रेंच भूमीवर येऊन एखाद्या राजकीय कैद्याला अटक करण्याचा अधिकार नव्हता। जवळपास 1 किलोमीटरचे अंतर जीवावर उदार होऊन पोहत पार केल्यानंतर सावरकर अखेर मार्सेलीच्या किनाऱ्यावर पोहोचले। पण ब्रिटिश रक्षकही बोटी सोडून त्यांच्या पाठलागावर होते। किनाऱ्यावर आल्यानंतर सावरकर ओल्या अंगाने थकलेल्या अवस्थेत बंदराच्या दिशेने धावू लागले। त्यांच्या मागे धावणारे ब्रिटिश अधिकारी फ्रेंच भूमीवर कायदेशीररित्या त्यांना पकडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी एक लबाडी केली होती। ते सावरकरांच्या मागे धावताना चोर चोर थीफ असे ओरडून धावू लागले। एक चोर पळत आहे आणि त्याच्या मागे पोलीस आहेत हे ऐकून बंदरावरील फ्रेंच कर्मचारी आणि तिथे उभे असलेला एक फ्रेंच पोलीस अधिकारी अचानक अलर्ट झाले। सावरकर आधीच 1 किलोमीटर समुद्रात पोहल्यामुळे आणि नंतर जमिनीवर धावल्यामुळे पुरते थकले होते। त्यांचा श्वास फुलला होता। त्यातच बंदरावरील कर्मचाऱ्यांनी त्याला चहूबाजूंनी घेरलं आणि एका फ्रेंच पोलिसाने झडप टाकून सावरकरांना पकडलं। एका फ्रेंच पोलिसाने आपल्याला पकडलं तरी सावरकर अजिबात विचलित झाले नाहीत किंवा घाबरले नाहीत, कारण त्यांचा प्लॅन अगदी अचूक चालला होता। फ्रान्सच्या संविधानातील राईट्स ऑफ मॅन म्हणजे ह्युमन राईटच्या नियमानुसार सावरकरांना फ्रान्समध्ये राजकीय आश्रय घ्यायचा होता। सावरकरांनी त्या फ्रेंच पोलिसाला अत्यंत शांतपणे सांगितलं की मी कोणी चोर नाही, मी एक राजकीय कैदी आहे। तुम्ही मला पकडून तात्काळ फ्रेंच न्यायालयासमोर हजर करा, मी तिथेच माझी बाजू मांडेन। सावरकर हे स्वतःची बाजू कायदेशीर भाषेत मांडत होते, पण ती भाषा इंग्रजी आणि सावरकरांना पकडणाऱ्या त्या फ्रेंच पोलिसाला इंग्रजीचा गंध सुद्धा नव्हता। त्याला सावरकर काय बोलत होते हेच काही समजत नव्हतं। सावरकर त्याला फ्रेंच न्यायालयाचे नियम सांगत राहिले, पण त्या पोलिसाला वाटले की हा कोणीतरी सामान्य गुन्हेगारच आहे। इतक्यात तिथे सावरकरांचा पाठलाग करणारे ब्रिटिश पोलीस धावत आले। त्यांनी त्या फ्रेंच पोलिसाला काहीतरी थापा मारल्या, त्याच्या हातावर काही लाच किंवा बक्षीस टेकवले आणि त्या फ्रेंच पोलिसाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम पायदळी तुडवून कोणत्याही शहानिशा न करता सावरकरांना थेट ब्रिटिश पोलिसांच्या हवाली करून टाकले। सावरकरांना फ्रान्सच्या मातीवरून अशा बेकायदेशीर रीतीने ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे पुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड मोठा गदारोळ उठला। फ्रान्सच्या त्या सामान्य पोलीस अधिकाऱ्याने काम फक्त सावरकरांना अटक करून फ्रेंच न्यायालयासमोर हजर करणं एवढंच होतं। सावरकरांना ब्रिटिशांकडे सोपवण्याचा अधिकार त्याला अजिबात नव्हता। जेव्हा ही बातमी फ्रान्समधील माध्यमांमध्ये आणि संसदेत पोहोचली तेव्हा फ्रेंच सरकारला जगासमोर जोरदार टीकेचा सामना करावा लागला। फ्रेंच पोलिसांच्या या बेकायदेशीर वागणुकीचा तीव्र निषेध करणाऱ्यांमध्ये जागतिक कीर्तीचे विचारवंत कार्ल मार्क्स यांचा नातू आणि फ्रान्समधील अत्यंत मोठे समाजवादी नेते जीन लॅरेट फ्रेडरिक लोंगुएट यांचाही समावेश होता। त्यांनी सावरकरांच्या बाजूने फ्रान्समध्ये मोठी चळवळ उभी केली। हा वाद इतका वाढला की पुढे जाऊन फ्रेंच सरकारला ब्रिटिश सरकारकडे अधिकृतपणे अशी विनंती करावी लागली की तुमच्या पोलिसांनी आमच्या भूमीवरून सावरकरांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं आहे, त्यामुळे सावरकरांना पुन्हा फ्रान्सकडे सोपवण्यात यावे। पुढे हा ऐतिहासिक खटला थेट नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये उभा राहिला।
जगभरातील वृत्तपत्रांमध्ये सावरकरांच्या या साहसाची आणि कायदेशीर लढ्याची चर्चा सुरू होती, पण ब्रिटिश सरकार हे सावरकरांना सोडायला अजिबात तयार नव्हतं। सावरकरांना भारतात आणल्यानंतर ब्रिटिश न्यायालयाने त्यांच्यावर वेगाने खटला चालवला आणि 24 डिसेंबर 1911 रोजी काही नोंदीनुसार खटल्याचा निकाल जानेवारी 1911चा असला तरी 24 डिसेंबर रोजी या शिक्षेची अधिकृत अंमलबजावणी जाहीर झाली। ब्रिटिश सरकारने सावरकरांना 25 वर्षाची पहिली आणि त्यानंतर लगेचच अजून एक 25 वर्षाची अशी भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व तब्बल 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि त्यांना अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये धाडले। तर मित्रांनो, विचार करा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या प्रखर बुद्धीने आणि अथांग धैर्याने रचलेला तो आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्लॅन किती अचूक होता। पण इतिहास कधी कधी अत्यंत छोट्या गोष्टींमुळे बदलतो। जर त्या दिवशी मार्सेली बंदरावर उभ्या असलेल्या त्या फ्रेंच पोलिसाला इंग्रजी भाषा समजली असती किंवा त्याने सावरकरांना परस्पर ब्रिटिशांच्या हवाली न करता थेट फ्रेंच न्यायालयासमोर हजर केले असते, तर सावरकरांना फ्रान्समध्ये सन्मानाने राजकीय आश्रय मिळाला असता। ते फ्रान्समध्ये राहून युरोपमधून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे अजून प्रभावीपणे हलवू शकले असते आणि त्यांना अंदमानाच्या त्या काळ्या कोठडीत अनविध अत्याचार सहन करावे लागले नसते। एका सामान्य पोलिसाच्या भाषिक अज्ञानाने आणि घाईगडबडीने भारताच्या इतिहासाचं चित्र कायमच बदलून टाकलं। तुम्हाला काय वाटतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1910 मध्ये ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मारलेली ती मार्सेलीची उडी हा भारताच्या क्रांतिकारी इतिहासातील सर्वात धाडसी प्रसंग मानला पाहिजे का? आणि जर त्या फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना न्यायालयासमोर हजर केले असते तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे चित्र आज कसे असते? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या प्रसंगाबद्दल अधिक तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी ऐतिहासिक गोष्टीसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।